मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र पुणे यांच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असेल, सिनियर काउन्सिलर यासारखी महत्त्वाची पदे देखील तुम्हाला भरली जाणार आहेत। त्यासाठी पे स्केल जर बघितले तर जवळपास 1 लाख पर्यंतचा पगार देखील तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे। बाकी या पदासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात, बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असं न पण चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज थोडा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन NHM व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत तुम्हाला पदभरती असणार आहेत। यामध्ये ही जाहिरात आहे। ही जाहिरात जर बघितली तर तुम्हाला वेगवेगळ्या पदासाठी जाहिरात असणार आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पोस्ट असणार आहेत। 69 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर सर्व पदासाठी जर बघितलं तर प्लेस पोस्टिंग असणार आहेत, पुणे या ठिकाणी असणार आहेत। ओपनसाठी एकच जागा असणार आहेत। एक्सटेन्शन क्वालिफिकेशन जर बघितलं तर MBBS डिग्री राहणार आहेत विथ काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्हाला लागणार आहे। एक्सपिरियन्स जर बघितलं तर 20 ते 25 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला असणं आवश्यक राहणार आहे। त्याचबरोबर प्रति महिना 1 लाख पर्यंतचा पगार देखील तुम्हाला मिळणार आहे। पुढची पोस्ट आहेत ॲडवायझर पब्लिक हेल्थमध्ये असणार आहेत। 69 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज भरू शकतात। ओपनसाठी एक जागा असणार आहेत। पोस्ट ग्रॅज्युएशन हायर क्वालिफिकेशन मेडिसिनमधून लागणार आहेत। त्याचबरोबर 15 वर्षाचा किमान एक्सपिरियन्स लागणार आहे। 70,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहे सिनियर काउन्सिलर। यासाठी जर पाहिलं तर तुम्ही 18 ते 2.5 वर्षे तुम्ही अर्ज करायचा आहे। कास्ट असेल तर 83 वर तुम्ही ह्याने अर्ज करायचा आहे। ओपनसाठी एक जागा असणार आहे। यासाठी जर पाहिलं तर मेडिकल MBBS डिग्री राहणार आहेत। त्याचबरोबर BD असेल तरी सुद्धा चालू शकतं, आयुष ग्रॅज्युएशन चालू शकतं, BSc नर्सिंग चालू शकतात किंवा मेडिकल फील्ड रिलेटिव्ह जे डिग्री असतात ते सुद्धा तुमचं चालू शकतं। त्यासाठी 5 वर्ष एक्सपिरियन्स सुद्धा असणं आवश्यक राहणार आहे। 55,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहेत काउन्सिलर पब्लिक हेल्थसाठी जर बघितलं तर तुम्हाला एकूण 4 जागा असणार आहेत। त्यासाठी जर बघितलं तर तुम्हाला 18 ते 38 वर्ष ओपनसाठी कास्टसाठी थ्रेशोल्ड तुम्ही अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर EC साठी एक जागा, VGNT एक, OBC एक, ओपन एक जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी एनी मेडिकल डिग्री सुद्धा तुमची चालू शकते। त्यासाठी किमान 2 वर्षाचा अनुभव सुद्धा तुमचा लागणार आहे। 45,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहेत काउन्सिलर HR आणि पॉलिसी विभागासाठी असणार आहेत। एकूण एकच जागा, 18 ते 38 वर्ष ओपनसाठी कायसाठी थ्रेशोल्ड तुम्ही ह्यांनी अर्ज करायचा आहे। एनी मेडिकल डिग्री किंवा MBA HR मधून डिग्री असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्ष एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला लागणार आहेत। 45,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहे स्टॅटिस्टिशियन। ह्यासाठी जर बघितलं तर ओपनसाठी वय असणार 18 ते 38 वर्षे, कास्ट असेल तर तुम्हाला 35 वर तुम्ही अर्ज करायचा आहे। ओपनसाठी जागा असणार आहेत। MSc स्टॅटमधून डिग्री राहणार आहेत। एक्सपिरियन्स नसला तरी सुद्धा प्राधान्य असणार आहे। 30,000 तुम्हाला पे स्केल असतात। आता यासाठी मिळतात काही महत्त्वाची माहिती सुद्धा आहे। त्यासाठी जर बघितलं तर तुम्हाला महाराष्ट्र राज्य यंत्रणा संशोधन पुणे यांच्या अंतर्गत तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितलं तर तुम्हाला NRHM.महाराष्ट्र.go.in ह्या सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे। यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी काही महत्त्वाची सूचना आहेत। सर्व उमेदवारांनी जाहिराती नमूद गुगल लिंकद्वारे तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची अचूक माहिती सुद्धा भरायची आहे, समजण्यात येईल व त्यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही अशा स्वरूपात तुम्हाला नोटिफिकेशन असेल। त्याचबरोबर गुगल फॉर्मची परिपूर्ण प्रिंट सुद्धा तुम्हाला काढायचे आहे। त्याचबरोबर अर्जावरील डिमांड ड्राफ्ट जो DD आहे तो या ठिकाणी तुम्हाला मुद्दा क्रमांक 9 मध्ये तुम्हाला असणार आहे। त्या पत्त्याद्वारे तुम्हाला फॉर्म सहित कुरिअरने या ठिकाणी तुम्हाला पाठवायचा आहे। जर उशिरा प्राप्त झाले तुम्हाला दखल घेण्यात येणार नाही। अर्जासोबत अनावश्यक कागदपत्रे सुद्धा तुम्हाला जोडायचे नाही। त्याचबरोबर अर्जासोबत प्रत्यक्ष गुगल फॉर्मची प्रिंट व साक्षांकित जेवढे डॉक्युमेंट जातात तेवढे सुद्धा डॉक्युमेंट जोडायचे आहेत। त्याचबरोबर एका उमेदवार एका पदासाठी एकच गुगल फॉर्म भरणं आवश्यक असतात। त्याच एक उमेदवारांना जर बघितलं तर एकापेक्षा जर अधिक अर्ज करायचा असेल तर स्वतंत्र गुगल फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी फी आणि बाकीचे डॉक्युमेंट सुद्धा स्वतंत्र तुम्हाला जोडायचे। त्यासाठी OMR जर बघितलं तर गुगल फॉर्मसाठी 9 जून 2024 नुसार तुमची OMR असणार आहे। त्यासाठी ओपनसाठी 18 ते 38 वर्ष असेल, कायसाठी 83 वर्ष तुम्ही अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर पब्लिक हेल्थसाठी असेल तर 69 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करता येणार आहे। त्याचबरोबर अर्जाबाबत काही महत्त्वाची सूचना सुद्धा आहेत। सर्वप्रथम अर्ज करायचा आहे त्याचा या ठिकाणी नाव ड्रॉप बॉक्समध्ये तुम्हाला निवडायचं आहे। त्याचबरोबर
ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला संपूर्ण नाव हे HSC किंवा ACC प्रमाणे तुम्हाला जोडायचे आहेत. गुगल फॉर्मद्वारे 9 जून 2026 रोजी वय असणारे कॅल्क्युलेट केले जाणार. अर्जासोबत अचूक माहिती जोडायची आहे. अर्जासोबत वैध मेल ID मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला जोडायचा आहे. ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर तुम्हाला NHM.Maharashtra.gov.in ह्या वेबसाईट आहे. तुम्हाला हा फॉर्म आणि ऑनलाईन पद्धतीने माहिती भरायची. त्याचबरोबर उमेदवारांनी महाराष्ट्र राज्याचं डोमेसाईल सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी आपला जातीचा दाखला, जर कास्टमध्ये आरक्षण घ्यायचं असेल तर जातीचा दाखला जोडा. त्याचबरोबर जात वैधता आणि नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असेल ते त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता जर बोलले तर शैक्षणिक पात्रतेबाबत संपूर्ण माहिती अचूक माहिती तुम्हाला सांगितलेली. गुगल अर्ज सादर करायसाठी शेवटच्या दिनांकास तुमच्याकडे पदवी किंवा इतर अर्हता एक्सपिरियन्स वगैरे तुमच्या ठिकाणी लागणार आहे. अर्ज सादर करताना गुणांकित टक्केवारी ॲव्हरेज पर्सेंटेज अचूक करणं आवश्यक राहणार. ग्रेड अथवा श्रेणी नमूद न करता त्याची टक्केवारी तुम्हाला नमूद करायची. शैक्षणिक अर्हतेबाबत जर बोलले तर नमूद टक्केवारी ही इतर डिटेल्स सुद्धा तुम्हाला भरायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा तुम्हाला लागणार. अनुभवाबाबत काही महत्त्वाची सूचना आहेत. अर्ज सादर करताना पदाकरता असलेली अर्हता ग्राह्य धरण्यात येणार आहेत. अनुभव तपशील या ठिकाणी दिलेल्या जो फॉर्मॅट आहे त्यामध्ये तुम्हाला सद्यस्थिती नियुक्ती कालावधी सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. त्याचबरोबर संगणक MSID सुद्धा तुम्हाला लागणार आहेत. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र यामध्ये सुद्धा देण्यात आले ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहेत. उमेदवारांनी प्रमाणपत्र सुद्धा अपलोड करायचे आहेत. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ते देखील तुम्हाला द्यायचे. अर्जाबाबत फी असणार आहे मित्र. तुम्हाला फी जर बघितली तर ओपनसाठी 750 रुपये फी असणार आहेत. कोणतेही रिझर्वेशन असेल तर तुम्हाला 500 रुपये तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. डिमांड ड्राफ्ट जर बघितलं तर तुम्हाला स्टेट हेल्थ सोसायटी महाराष्ट्र ऑदर्स या नावावर जो तुम्हाला डिमांड ड्राफ्ट 750 आणि 500 रुपयाचा तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे काढायचा आहे. त्याचबरोबर योग्य धनाकर्षे प्राप्त होणारेच अर्ज विचारात घेण्यात येणार आहेत. एकापेक्षा अधिक पदाकरता असले तर स्वतंत्र डिमांड ड्राफ्ट हा काढायचा आहे. डिमांड ड्राफ्ट हा नॉन रिफंडेबल तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी फोटो स्वाक्षरी गुगल फॉर्मची प्रिंट काढल्यानंतर त्या जागेवरती तुम्हाला चिटकवायचा आहे. त्याचबरोबर फोटो स्टेपलर करू नये. त्याचबरोबर स्वाक्षरी सुद्धा दिलेल्या जागेवरती तुम्हाला करायचे. निवड प्रक्रिया जर बोलले तर तुम्हाला सदर निवड प्रक्रिया तुम्हाला गुणांकन पद्धतीने किंवा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुलाखतद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. यामध्ये जर बोलले तर मुलाखतीस एकाच 5 विद्यार्थी असणार आहेत. ही मुलाखत जर बोलले तर राष्ट्रीय आरोग्य यांच्याकडे तुम्हाला डिटेल वगैरे सगळी तुम्हाला माहिती लागणार आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण सूचना जर बघितलं तर तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य यांच्या ऑफिशियल वेबसाईटद्वारे किंवा NHM.Maharashtra.gov.in वेबसाईटद्वारे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. ह्या सगळ्या हा फॉर्म जर बघितला तर तुम्हाला फॉर्म पाहू तर मी तो हा फॉर्म आणि तुमचे डॉक्युमेंट असतील किंवा DD जर बघितला तर 16 जून 2026 सायंकाळी 6:15 तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. यामध्ये फॉर्म जर बघितला तर तुम्हाला मान्य कार्यकारी संचालक राज्य आरोग्य यंत्रणा संशोधन पुणे औंध जिल्हा रुग्णालय परिसर सांगवी फाट्याजवळ औंध छालनी पुणे ह्याद्वारे 411-027 याद्वारे तुम्हाला हा फॉर्म पाठवायचे. त्याचबरोबर अर्जासोबत जर बघितले तर तुम्हाला भरलेला फॉर्म असेल, एज्युकेशन असेल, एक्सप्रेस असेल, DD असेल, हे सगळं तुम्हाला पाठवायचं आहे. त्याचबरोबर हे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्हाला पाठवायचं आहे. नमुना यामध्ये मी श्री तुमचं नाव लिहायचं आहे. श्री तुमच्या वडिलांची किंवा पती पत्नीची नाव लिहा, वयवर्षी लिहा, ॲड्रेस लिहायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पदाचा अर्ज केला ते लिहा. त्याचबरोबर आज रोजी किती आहेत मुलांची संख्या ते लिहा. नसेल तर 0 करा, असेल तर त्याची तारीख सुद्धा तुम्हाला टाकायची. ठिकाण टाका, दिनांक टाका, स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे. ओके, तरी तुम्ही त्यांना आरोग्य विभागामध्ये एक नवी जाहिरात व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.